आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन. दिल्लीतील कर्तव्य पथावर परेड, चित्ररथांसह होणार भारताच्या सामर्थ्याचं दर्शन. युरोपियन युनियनच्या एंटोनियो कोस्टा आणि उर्सुला वॉन डेर लेयन मुख्य सोहळ्याचे अतिथी. दिल्लीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते सकाळी 9:30 वाजता ध्वजवंदन. सकाळी 10:30 पासून पथसंचलनाला सुरुवात. तर वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानं गौरवही होणार साजरा. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रम. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील राहणार उपस्थित. राज्यपाल आचार्य देवव्रत करणार संबोधित. राज्यभरामध्ये त्या जिल्ह्यातील पालकमंत्री करणार ध्वजवंदन. तर ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, रायगडमध्ये भरत गोगावलेंच्या हस्ते झेंडावंदन. केंद्र सरकारकडून 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातील 15 जणांना पद्म पुरस्कार जाहीर. अर्मिडा फर्नांडिस, श्रीरंग लाड, रघुवीर खेडकर आणि भिकल्या धिंडांना पुरस्कार घोषित. क्रिकेटपटू रोहित शर्मा, हरमनप्रीतला पद्मश्री पुरस्कार. अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण. सतीश शहा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर. गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्कार. राज्यातील 75 पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर. 31 शौर्य, 4 उल्लेखनीय तर 40 गुणवत्ता सेवेसाठी राष्ट्रपती पुरस्कार. पोलीस, अग्निशमन दल, होमगार्ड आणि नागरी संरक्षण दलातील जवानांच्या शौर्याचा गौरव. विविध मागण्यांसाठी किसान सभेचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेनं सरकणार. मंत्री गिरीश महाजन आंदोलकांसोबत चर्चा करण्याची शक्यता. वर्ल्ड क्लासच्या नावाखाली महापालिका शिक्षण व्यवस्था खासगी संस्थांच्या घशात घालण्याची प्रक्रिया मुंबई पालिकेकडून उघडपणे सुरू. शाळांच्या जागा 30 वर्षांसाठी खासगी संस्थांना देण्याचा घाट. आजपासून हार्बर मार्गावर धावणार 14 एसी लोकल. नवी मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार. सीएसएमटी ते पनवेल दरम्यान धावणार एसी लोकल. मुंबईतील 12 विभागांमध्ये उद्यापासून पाणी कपात. मुंबई शहर विभाग आणि पूर्व उपनगरातील 11 विभागांमध्ये 7 फेब्रुवारीपर्यंत पाणी कपात. पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा हिरमोड. 5 तास दर्शन रांगेत थांबूनही दर्शन नाही. प्रथेनुसार रात्री मंदिर बंद झाल्यानं भाविकांच्या दर्शनाची संधी हुकली. सलग सुट्ट्यांमुळे झाली होती गर्दी. शिर्डीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला साईंना 1,01,00,000 रुपयांचा सुवर्ण मुकुट अर्पण. 700 ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण. कराडमध्ये ड्रग्ज प्रकरणी पुण्याच्या DRI विभागाची कारवाई. अंमली पदार्थाचे गोडाऊन सील. सातारा आणि कराड पोलिसांना अंधारात ठेवून पुण्याच्या DRIची कारवाई. अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाचा भडका उडण्याची शक्यता. अमेरिकेचा नौदलाचा ताफा इराणकडे रवाना. इराणचे सर्वोच्च नेते आयतोल्ला अली खोमेनी बंकरमध्ये लपले. न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यामध्ये भारताचा दणदणीत विजय. अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांची केवळ 40 चेंडूंमध्ये 102 धावांची नाबाद खेळी. अभिषेक शर्मानं अवघ्या 20 चेंडूंमध्ये केल्या 68 धावा.